की या माणसाला तुम्ही सातत्यानं सांगितलं, त्याचा निषेध केला, सगळ्यांनी भावना व्यक्त केली मराठी माणसाची म्हणून तुमच्या नेत्यांनी सुद्धा केली, पण मी कुणालाच गुमानत नाही, फाट्यावर मारतो सगळ्यांना. ही जी मगरुरी आहे ती कुठून येते आणि त्याचा बंदोबस्त तुम्ही कसं करणार आहात? अडचण तुमची होतीये. विलासजी, मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या मराठी माणसाचा अपमान कुणी करू नये. कारण मराठीचा स्वाभिमान, मराठीची अस्मिता आपण जपली पाहिजे. हा. आजचं निशिकांत दुबे यांचं वक्तव्य जर का आपण संपूर्ण दाखवलं, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की 3 मिनिटाचा ANI ला दिलेला संपूर्ण बाईट निशिकांत दुबेंचा एकदा ऐका, नीट ऐका. बर. त्यांनी कुठेही मराठी माणसाबद्दल बोललेले नाहीत. त्यांनी 2 ठाकरे बंधूबद्दल बोललेले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं योगदान आम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी देशसेवा केलेली आहे हे देखील आम्हाला माहिती आहे आणि त्याचा मला अभिमान आहे असंही त्यांनी म्हटलंय. आणि त्याच्यानंतर जे पुढचं वक्तव्य आहे ते ज्या पद्धतीनं भाषिक राजकारण करून इथल्या हिंदी भाषिक लोकांना मारहाण केली जाते त्याला काउंटर म्हणून केलेलं वक्तव्य आहे. पहिल्या दिवशी निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबद्दल वक्तव्य केलं होतं, त्याचा आम्ही निषेध केला होता. मराठी माणसाबद्दलचं अशा पद्धतीचं वक्तव्य आम्ही कधीच सहन करणार नाही. परंतु आज जे निशिकांत दुबे यांचं पटक पटक के देंगे हे जे वक्तव्य आहे ते मराठी माणसासाठी नाहीये. कृपया तुम्ही देखील गैरसमज करू नका. हा पूर्ण 3 मिनिटाचा ANI ला सविस्तर बाईट दिलाय. त्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी उल्लेख केलाय की ठाकरे बंधूंबद्दल हे वक्तव्य आहे. ठाकरे बंधू म्हणजेच मराठी आहेत का? नाहीये. मराठी खूप मोठा वर्ग आहे. फक्त ठाकरे बंधू किंवा उभाटा गट म्हणजे मराठी अजिबात होत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जे बोलले ते मराठी माणसाला बोलले. हा जो का तुम्ही अर्थ काढताय तो अर्थ देखील चुकीचा आहे. त्यामुळे माझी तुम्हाला माध्यम म्हणून, कारण माध्यमात आलेल्या बातम्या लोक विश्वास ठेवतात. विलासराव, माझं ऐकून घ्या. माध्यमात आलेल्या बातम्यांवर लोक विश्वास ठेवतात. त्यामुळे आज सकाळी ANI ला दिलेला 3.5 मिनिटाचा जवळपास बाईट आहे, तो पूर्ण ऐका. पाठ मध्ये नका ऐकू, पूर्ण ऐका. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की मराठी माणसाचा आम्हाला अभिमान आहे, मराठी माणसाची देशसेवा आम्हाला मान्य आहे. परंतु हे जे काही मराठीच्या नावावर गुंडगिरी केली जाते आणि ते जर का गुंडगिरी करून दुसऱ्या राज्यात जाणार असतील तर त्यांना पटक पटेंगे मारेंगे याच्यावर आम्ही ठाम आहे, असं निशिकांत दुबेंचं वक्तव्य आहे. त्यामुळे कृपया तुमच्यासारख्या माध्यमांनी याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. बर. बाहेर जेव्हा जातील लोक, मराठी माणसं जातील, त्या मराठी माणसांबद्दल जी प्रतिमा तयार होईल, मराठी माणसांबद्दल जी प्रतिमा तयार होते या सगळ्यात ते बोललेलेच नाहीयेत. विलासराव, गैरसमज परत करू नका. मराठी माणसाबद्दल बोललेलेच नाहीत. ते ज्या पद्धतीने मी ऐकवतो तुम्हाला, एकदा ऐकवतो, आपण ऐकूया. 3 मिनिटाचा बैठे पूर्ण ऐका. आप ठाकरे परिवार, राज ठाकरे और उद्धव ठाकरे को यदि लगता है कि डरा के धमका के राजस्थानी को, मध्य प्रदेश के लोगों को, उड़ीसा के लोगों के, बंगाल के लोगों को, पहले तमिलनाडु के खिलाफ आपको पता है कि माहौल बनाया, गुजरात के लोगों के खिलाफ माहौल बनाया, यदि ये माहौल बनाकर यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी. और जब आप इन राज्यों में जाओगे, चाहे आप तमिलनाडु में जाओगे, चाहे आप केरल में जाओगे, चाहे आप कर्नाटक में जाओगे, तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे. मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूँ. खूप धन्यवाद विलासराव. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा स्पष्ट उल्लेख बाईटच्या सुरुवातीलाच केलेला आहे. त्यामुळं दुबे मराठी माणसांबद्दल बोलले, मराठी माणसाचा अपमान केला, मराठी माणसाला पटक देंगे असं म्हटलं. हा जो फेक नरेटिव्ह चालण्याचा प्रयत्न केला जातोय ना काही लोकांना हाताशी धरून, कृपया तो थांबवला पाहिजे. त्यांनी स्पष्ट, तुम्हीच ऐकलं आणि सगळ्या प्रेक्षकांनी देखील ऐकलं. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की पहिल्यांदा मी जे बोललोय त्याच्यावर मी ठाम आहे. पहिल्यांदा नाही, पटक पटंके देंगे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, त्याच्यावर मी ठाम आहे असं म्हटलं. मराठी माणसाबद्दल त्यांनी गौरव उद्गारच काढलाय. त्यांचं आत्ताच एक ट्विट आहे विलासराव, तुमच्या माहितीसाठी तुम्ही चेक करा. आत्ता एक 5-10 मिनिटापूर्वीचं दुबेंचं ट्विट आहे, ते मी तुम्हाला ऐकवतो. तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही पण तो ओपन करा. निशिकांत दुबे यांचं ट्विट आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात, महाराष्ट्राचे देशाच्या आझादी अर्थव्यवस्थेत खूप मोठे योगदान आहे, या गोष्टीला कुणीही नाकारू शकत नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला, असं 1 तासाभरापूर्वीच मराठीमध्ये ट्विट आहे. त्यामुळं मराठी माणसाचा अपमान केला हे जे काही म्हटलं जातं ना ते चुकीचं आहे. ठाकरे गटाचा अपमान केला आहे. ते खासदार आहेत. नाही, खासदार नाही, जे वास्तव आहे ते स्वीकारा. जयेश.
चला चांगलं आहे. कव्हर अप करतायत आणि बाजू कोणाची घेत आहेत तर निशिकांत दुबेंची, चांगली गोष्ट आहे. मला असं वाटलं की पहिल्या दिवशी म्हणजे आपल्याला आठवत असेल 3च दिवसांपूर्वी आपल्यासोबत अजित चव्हाण यांचे सहमुख्य प्रवक्ते होते. त्यांनी तर सरळ सरळ सांगितलं की अशा नीच माणसाला वगैरे शब्द वापरलेत त्यांनी. तर चला म्हणजे परवा जे त्यांचा विरोध करत होतं पहिल्या दिवशी ते जे नाटक मराठी मध्ये बोलू माणसाबद्दल नका. बोलले, त्याचा बन निषेध केला साहेब, होता. आज बन जे बन साहेब, बोलले ते बन मराठी साहेब, माणसाबद्दल बोलले नाही. बोला जयेशजी, बन बोला बोला साहेब, बोला बन बोला साहेब. बोला तुम्हाला जयेश एकटं वाणी करायचं बोला. नाही सर. आरामात ऐकून घेत चला, शांतपणे ऐकून घेत चला. हा, आज ते म्हणले की मी जे बोललो त्याच्यावरती मग कायम होतो. जे त्या दिवशी बोलले त्याच्यावरती ते आज कायम आहेत, पण ते परवाच्या दिवशी नीच होतेत, आज ते चांगले झालेत. आज ते फक्त उद्धव साहेब आणि राज साहेबांविषयी बोलतायत. असं जर ह्यांना म्हणून निशिकांत दुबेंचीच बाजू घ्यायची असेल तर माझं काय म्हणणं नाही, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण महाराष्ट्रासमोर हे नक्की झालं आज की भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातल्या आणि मराठी लोकांच्या बाजूने नाही तर त्यांच्या पक्षातल्या महाराष्ट्रद्रोही लोकांच्या बाजूने आहे. एक उदाहरण आहे का? पहिलं उदाहरण आहे का? पहिलं उदाहरण नाही, मी इथे यादी काढलेली आहे. बर. आपल्याकडे कोरोना लसींचा काळा बाजार करणाऱ्यांना पकडलं होतं सर. त्याला सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते सगळ्यात पुढे होते. तेव्हा आम्ही म्हटलं होतं की हे महाराष्ट्रद्रोही आहे. दुसरा इन्सिडेंट झाला सर, भाजपच्या आमदारांनी आणि खासदारांनी महाराष्ट्रातला मराठी माणूस कोरोनामध्ये तडफडून बिना ऑक्सिजनचा मरत असताना आपला सगळा निधी हा प्रायव्हेट पीएम फंडामध्ये दिला होता सर. आम्ही तेव्हाही म्हटलं होतं भारतीय जनता पार्टी हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. आता निशिकांत दुबेचं प्रकरण झालं, आजही हे पुन्हा भारतीय जनता पार्टीचे लोक हे त्यांच्या नेत्याचीच बाजू घेत आहेत, मराठी माणसाची बाजू घेत नाही. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण ज्याला म्हणतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे सर. तिथे ते विमानतळाचं नाव काढून अदानीचं नाव लावलं गेलं आणि त्यावेळेसही भारतीय जनता पार्टीने त्या नाव लावणाऱ्यांची बाजू घेतली होती. आमच्या शिवसैनिकांनी जाऊन ते अदानीचं नाव काढून टाकलं. म्हणून आम्ही म्हणतो महाराष्ट्रद्रोही लोक यांच्याकडे आहेत सर. तुम्हाला आठवत असेल ऐन कोरोनामध्ये महाराष्ट्राकडे पैसे नव्हते, जीएसटी द्यायची वेळ आली होती, तरीही यांचे लोक महाराष्ट्रातले हे दिल्लीची हुजरेगिरी करत होते आणि महाराष्ट्र माणसाला तसंच सोडून दिलं होतं. म्हणून आम्ही म्हणतो की हे महाराष्ट्रद्रोही आहे सर. एक छोटंसं उदाहरण अजून शेवटचं सांगतो. एअर इंडिया, डायमंड फॅक्टरी, बल्क ड्रग पार्क हे सगळे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जात असतानाही हे म्हणतात की नाही आम्ही त्यांचीच बाजू घेतो, आपल्याला जमत नाही का, आपले लोक काम करत नाही का. अतुल भातखळकरांचे ट्विट्स आहेत सर जिथे ते मराठी माणसाला दोष देतात. ते पण बघा कधीतरी. तुम्ही सतत मराठी माणसाचा अपमान करणार, सतत मराठी माणसाला घालून पाडून बोलणार, तुम्ही सतत मराठी माणसाच्या विरोधात बोलणार आणि बाजू निशिकांत दुबेची घेणार. आणि तो कसं बरोबर बोलला? जर तो बरोबर बोलला तर परवा विरोध का केला बाबांनो? परवा तर त्यांच्या प्रवक्त्यांनी इथे येऊन सांगितलं ना, परवा त्यांच्या प्रवक्त्यांनी इथे येऊन सांगितलं होतं ना, माझ्याकडे पुस्तक आहे सगळे कंत्राट मराठी माणसाला देणार. हे मात्र यांचं मराठी बद्दल प्रेम. 25 वर्षातले सगळे कंत्राट तुम्ही अमराठी माणसाला दिले जयजी. त्याच्याबद्दल थोडा अमराठी कंत्राटदार उभाटा गटानं दिले होते. तेव्हा प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकी देताना तुमचं मराठी प्रेम आणि मराठी द्रोह कुठे गेला होता? प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकी देताना, ब्रिटिश नंदी यांना खासदारकी देताना तुमचं ढोंगी आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. तुमच्या 25 वर्षा काळात मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला. पत्राचाळीमध्ये घोटाळा करून मराठीच्या माणसाला बेघर करण्याचं काम तुम्ही केलंय. त्यामुळे कृपया तुम्ही मराठीबद्दल बोलू नका. महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं बघितलंय की उभाटा हा टप्पी आहे. आता मी मला कौतुक वाटतं तुमचं. संधी द्याल मला तुमचं नाही जय जय एक मिनिट जय छान मुद्दे मांडलेत, मला आज संधी पाहिजे. नाही संधी मिळेल तुम्हाला. काय झालं नाही मला नवनाथरावांना एक सांगू द्या. अहो तुमच्यासारखे इतके घणाघाती टीका करणारे लोक इथे महाराष्ट्रात आहेत. तुमच्याकडे फौज आहे वक्त्यांची. तुम्हाला इम्पोर्ट करावे लागतात ही लोक असली दिल्लीहून फडतूस. इम्पोर्टचा विषयच नाही विलासराव. दुबे काय म्हटले ते नीट जर का ऐकलं ना, तुम्ही देखील तुम्ही दुबेंची बाजू कुशाल घ्या. तुम्ही दुबेंची बाजू घ्या. मराठी माणसाला आम्ही पोहोचतोय. आता मला ठीक आहे रुपालीताई मी तुमच्याकडे येतोय. मला सांगा, याला मारा त्याला मारा, हिम्मत आहे तर त्याला मारा. एक हे सगळं हे चिथावणीखोर आहे. ही मराठी माणसाला चिथावणी दिली जाते का? एक मुद्दा. आणि दिल्लीत बसून इथल्या माणसांच्या बद्दल, मराठी माणसांच्या बद्दल जे बोललं जातंय ते अपमानास्पद आहे का? मुद्दाम डिवचण्याचा प्रकार आहे का? निश्चितच मराठी माणसाला चिथवण्यासाठी ही सगळी गोष्ट घडून आणलेली आहे. निशिकांत दुबे कुठल्याही पक्षाचा असो, मी मागही म्हणलं अरे तू खासदार भाजपचा आहे पण झारखंड मधनं आलेला आहे,
तू का महाराष्ट्राच्या मराठी लोकांवर धावून जातोय? आणि नवनाथ भाऊ, तुम्ही माझ्या मित्र पक्षातले आहात, परंतु आपल्यातला मराठी माणूस हा जागाच असला पाहिजे. मराठी अस्मितेसाठी कोणीही समोर येऊ दे, आपण सर्व मराठी माणसाने त्यांना फटकारलं पाहिजे. मी तुम्ही सहमत जे आहे मगापासून 100% म्हणताय, आम्हाला बोलू दे नवनाथ भाऊ, नंतर तुम्ही बोला. का सांगते? कारण का नचिकांत दुबे जे पहिले बोलले, आज त्यांना परत येऊन बोलण्याची काय गरज होती? आणि ते जे काही सांगतायत की महाराष्ट्राचं मराठी माणसाचं योगदान आहे, तुम्हाला कोणच विचारायला आलेलं नाहीये. बरं, हा ठाकरेंचा विषय नाहीये. तुम्ही जर म्हणले ना की नाही दोन्ही ठाकरेंना येऊ द्या आमच्या इथं, आम्ही पटक मारू, तर विषय वेगळा आहे. तुम्ही ठाकरेंच्या नाव घेऊन ऐका. नाही, ते तुम्ही बायका नीट बाई ऐका. तेच बोलले, नीट नाही, ऐकले. तुम्ही परत नीट आता ऐका. विलास बडेंनी तुम्ही बाईट ऐका. ऐकवला. तुम्ही नीट ऐकलं ताई मी. माझी मी हा त्याच्यात ऐकलं. राज ठाकरे आणि उद्धव नवनाथ ठाकरे भाऊ यांच्यापासून ऐकलं सुरुवात मी. केली आणि मग पुढे बोलले. ठाकरेंचा विषय घेऊन मराठी माणूस तुमचा जर वेगवेगळ्या राज्यात आला तर पटकू, असं नाही, म्हणलेलं आहे. असं नाही म्हटले, माझे नाही म्हटले, कान, असं नाक, नाही डोळे, म्हटले, आमचे असं ऐका, आमचे उघडे. नाही कृपया भाऊ. माध्यमांच्या फेक नरेटिव्हवर नाही तुमच्या भाऊ. सारख्या अहो, सूत्र fake प्रवक्त्यांनी कुणाचं विश्वास नाही. ठेवू fake नये. नाही. Please, नवनाथराव, मला सांगा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलंय ताई त्यांनी. नवनाथराव, राज ठाकरे, बाकी उद्धव सगळं ठाकरे सोडा. यांचं नाव घेऊन त्यांनी पुढे टीका केली आहे. त्यामुळे असा हा जो गैरसमज पसरवला जातो की मराठी माणसाला बोलले, ते अजिबात मराठी माणसाला बोललेले नाही. नाही. ते नाही, बोलताना हे चुकीचं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलले. जर का मराठी माणसाबद्दल कुणी वाईट बोलत असेल, ऐका ताई, मराठी माणसाबद्दल कुणीही वाईट नाही. बोलत असेल तर त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करेल आणि आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांद्या लावून त्याही बाबतीत उभं राहू. नवनाथराव, कारण फक्त मराठीचा एक अपमान एक कुणीच एक सहन मुद्दा करणार नाही. त्यांचे नाही. करेक्टर मराठीची अस्मिता- दोन ठाकरेंचं नाव घेतलं म्हणताय ना, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. खरं तर थोडं कन्फ्युजन असेल तर त्याच्याबद्दल सांगा. सगळ्या ज्या फॅक्टरीज आहेत त्या आमच्या राज्यांमध्ये आहेत आणि त्याच्या जे मेन ऑफिसेस आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, म्हणून तुमचा जीएसटी कलेक्शन जास्त आहे. काय संबंध ठाकरेंचा? हे बघा, म्हणून महाराष्ट्र- योगदान आमचं आहे. विलासराव ठाकरे आणि बद्दल सगळ्यात महत्त्वाचं. ते ठाकरेंबद्दल विलासराव, बोलतायत. मला- त्यांचं असं एक म्हणणं आहे मिनिट की वेळ द्या महाराष्ट्राचं जीएसटी आणि आमचा एकूण योगदान हे पहिल्या दिवशीचं स्टेटमेंट आहे. मराठी त्याच्यानंतर आज त्यांनी पुन्हा माणसाचा- एकदा बाईट दिला. ऐका, दोन नवनाथ गफलत करू भाऊ. नका. दोन नवनाथ ठीक आहे, ठीक आहे. भाऊ, निशिकांत तो अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेला आहे. एक 10 आता सेकंद. परत ऐकलाय. आणि त्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सगळ्यात पुढे होती आणि भाजपनं त्यांचा निषेध केला होता. अहो, आज ते मराठी तुम्ही माणसाबद्दल निषेध केल्यानंतर बोलले त्यांनी नाही. किमान दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती. किमान त्यांनी म्हणायला पाहिजे होतं चुकलं माझं, मी ठाम आहे म्हणतायत ते त्याच वक्तेवर. ठीक आहे, ठीक आहे. परंतु मराठी भाषेच्या अस्मितेचा सन्मान केला पाहिजे. आणि त्यांनी इथनं जो टॅक्स भरतायत त्यांनी झारखंडमध्ये दहा सेकंद. कुणी सांगितलं त्यांना महाराष्ट्रात येऊन उद्योगधंदे करायला टॅक्स भरायला? नवनाथ भाऊ, हे चुकीचं आहे. ठीक आहे. जय- तुम्ही जर मराठी माणूस असाल तर तुम्ही बोलणं गरजेचं आहे. ठीक आहे. जय 10 सेकंद.